नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 20 डिसेंबर 2025. काल आपण याच प्लॉट नंबर 2मध्ये टरबूज हार्वेस्टिंग केलं आणि निघालेला माल आणि आलेला पैसा हा तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे, सांगणार आहे. आपण आता काय कामं करतोय तर या माझ्या माझ्या माता भगिनी जे आपण वेल असतील किंवा शेतातली घाण असेल ही आपण पूर्ण क्लीन करणं चालू केलं आहे का जेणेकरून आता आपल्याला या बेडवर आपल्याला खरबूज लागवड करायची आहे. अति पाण्यामध्येही आपल्याला जमिनीने दिलेच, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच. बेड साईज दाखवायचा प्रयत्न करायला लावतो. त्याच्यानंतर आपण मुळं जे आपण जी लागवड केलं होतं टरबूजचं, कॅमेरामनला मी सांगेल का उत्पन्न जरी कमी आलं होतं आणि का कमी आलं होतं मी तुम्हाला या माध्यमातून दाखवतो. आपले पहिले होल या साईडला होते, खालच्या साईडला. आपण असा विचार केला होता का बाबा खाली टरबुजांचा वेल वाढला, पण अडचण अशी झाली की हा बेडचा जवळजवळ 2-2.5 फूट हाईट असल्यानंतर इतका पाऊस चालला का इथं पाणी साचायचं. पाणी साचल्यामुळे बरेचसे वेल आपले पाण्यात सडून गेले. उत्पन्न त्या मानाने तरी परमेश्वरांनी खूप चांगलं दिलं आपल्याला. आता आपण खरबूजची लागवड वरच्या बेडवर करणार, कारण की आपला पहिला अनुभव होता. प्लॉट नंबर 1मध्ये मी दाखवलंच आहे, खरबूज लागवड केली आहे. वरच्या साईडला आपण आता घेणार आहे का जेणेकरून उत्पन्नही चांगलं येत राहील, 2 पैसे आपल्याला मिळत राहतील आणि जी चूक आपली झाली ते कोणी करू नये हा व्हिडिओ बनवायचा उद्दिष्ट आहे. का बा आपण जे खालच्या साईडला घेतलं होतं का बा हा मधला स्पेस आहे तर इथं वाढलेच असते नक्की. आपण ते पावसाळ्यात न करता हिवाळा किंवा उन्हाळ्यात घ्यायला पाहिजे होतं. आता ही एवढी माती आपण काढल्यानंतर ही भेंडी नक्कीच छोटी राहून गेली. येईल, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आता हे संपूर्ण शेत मी तुम्हाला दाखवतो का बरंचसं इथं गवत फुलारी वाढून गेली होती. आता आपण जिथं जमीन सुपीक होती तिथलीच भेंडी, म्हणजे लागवड एकच दिवसाची आहे. आणि खर्च म्हटला तर मी प्रत्येक व्हिडिओत दाखवतो आणि सांगतो का खर्च नाममात्र, काहीच नाही. रोगराई त्याच्यावर कोणतीच प्रकारची नाही. आणि बायोरिच अल्ट्रासीज देतो आपण. थोडंसं मी आतमधल्या शेतांमध्ये फिरवायचा प्रयत्न करेन. आता राहिलेले हे जे फळ आहेत ते आपण 2 नंबरमध्ये देणार आहेत. हेच आता वेल वेगळे करून हे जे 1 किलो छोटे किंवा ते आहेत ते उधळवाल्यांना बोलून आज उद्यामध्ये देऊन टाकू. हा पूर्ण क्लीन करणं चालू आहे, पूर्ण मळा. आणि जिथं जमीन चांगली होती तिथं भेंडी नक्कीच छान वाढलेली आहे. आणि ग्रोथ भेंडीची जरी म्हटली तरी या प्लॉटमध्ये इतका पाण्यात थांबल्यानंतर डाब असल्यामुळे भेंडी पण थोडी म्हणण्यापेक्षा भरपूर इथं बसून गेलेली होती. मी आता या साईडला तुम्हाला आणतो का जिथं बेड कमी होते, म्हणजे सुपीक जमीन पण होती, तिथं आपली भेंडी दाखवायला लावेल. म्हणजे जिथं माती म्हणजे पावसाचं पाणी कमी साचलं तिथं आपली भेंडी एकदम व्यवस्थित दिसायला लागली होती. जसजसं आपण वर चढतोय तसतसं जमीन म्हणजे पाणी कमी थांबत होतं बेडमध्ये, मग त्यामुळे आपली भेंडी पण चांगली व्हायला लागून गेली होती. ठीक आहे, इथं आपण आंतरपीक म्हणूनच घेतलं होतं. टरबूज आपण घेतलं, पैसेही देऊन गेलं. मला या व्हिडिओमधून फक्त दाखवायचा हाच उद्दिष्ट होता का थोडा कमी खर्च करा, उत्पन्न कमी आलं तरी दुःख होत नाही. आणि मला तर उत्पन्न इतकं चांगलं आलं आहे का मी खुशच आहे. कालच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, साधारणतः मला त्यांनी हिशोब टाकला. मी कॅमेरामनला सांगेल जवळ करून दाखवा. हा त्यांनी हिशोब पाठवला की जवळजवळ 7 टन 840 किलो एवढा वजन आलं त्याचं मालाचं. आणि 14 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला 1,06,000 रुपये 1,06,000 रुपये आपले मूळ या शेतातून पैसे भेटले, जे अनपेक्षित होते. म्हणजे
एवढा पैसाही जरी मला मिळालाय तरी मी खुश आहे, कारण की माझा खर्च 5-6 हजार रुपयाच्या वर नाहीच आहे. म्हणजे 1,00,000 रुपये भगवंतांनी मला या पट्टीमधून, जिथून 1 रुपयाची अपेक्षा नव्हती. राहिलं आपलं मेन मोसंबी. मोसंबी तर परमेश्वर कृपेने चांगलीच चालते, तिला आपण वेळोवेळी पाणी देतोच आहे. त्या पाणीच्या माध्यमातनं आपण त्या टरबुजांनाही पाणी दिलं, वेगळं काहीच केलं नाही. आणि जे बायोरिच अल्ट्रासी आपण देतोय तेच 5-6 हजार रुपये एकरच्या हिशोबाने आपण जो खर्च केला त्याच्यामध्येच त्या टरबुजांना मिळालं, भेंडीलाही मिळालं आणि झाडांचीही ग्रोथ चांगली झाली. आता हा माल सर्व आपण लगेच दुपारून येतील व्यापारी, त्यांना बोलून घेतलं आहे की तुम्हाला काय चालतं काय नाही, म्हणजे याचेही आपल्याला 5-25 हजार रुपये जे दिसत आहेत तेही देऊन जाणार आहेत. म्हणजे आता याला साफसफाईला जो काही खर्च येतोय, कारण की आपण याला आता तुम्हाला सांगितलं खरबूज लागवड करतोय, मी तुम्हाला प्लॉट नंबर 1 मध्ये घेऊन जातो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आपण जेव्हा साफसफाई केली पूर्ण आणि भेंडी तेव्हाही या शेतामध्ये जशी दिसत होती छोटी छोटी, तशीच या पट्टीमध्ये आपल्याला दिसायची. आजची ग्रोथ दाखवतो का तुम्हीच पहा, म्हणजे कोणाला असं वाटेल का भेंडी काही चालणार नाही बघ. इकडे मी दाखवायचा प्रयत्न करतो आपले खरबुजांचे रोप तुम्हाला दिसतीलच, आणि भेंडी पण पहा. राहिला गवत काडी कचरा आपण शेतातच पडू देतो, आपण हलवत नाही, फक्त काढून वेगळे केले. तिथेही आपण मुळं सोडून दिले, 1 फूट अर्धा फूट वेल दूरून कापून घेतोय आपण त्याला. लगेच जसं इथं आपण लागवड केलेली आहे खरबुजांची, तसंच आता आपण 2 दिवसात तिथं लागवड करू. आणि मी जे जे कामं होतील मी ते रेग्युलर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा किंवा दाखवायचा प्रयत्न करत जाईल. भेंडी तुम्ही पहा, आता मोसंबी पण पहा केवढी सुंदर दिसते. म्हणजे आज जर तिथं पाहिल्यानंतर असं वाटतं का ती भेंडी येईल का नाही येईल, तसंच या शेतामध्येही होतं. रेग्युलर तिला पाणी चालू झालं, बायोरिच अल्ट्रासी चालू झालं, झाडांची ग्रोथ चालू झाली, भेंडी आपली तोडणी चालू होऊन गेली. आता एवढंसं छोटंसं झाड आहे आणि भेंडी रेडी होऊन गेली. म्हणजे देणार आहे, आपली फक्त मेहनत करा, परमेश्वर तर नक्कीच तुम्हाला देत राहील. सांगायचं तात्पर्य हेच का कमी खर्च करून या साईडला दाखवू. इतकं सुंदर दिसतंय खरबूज, म्हणजे मी कॅमेरामनलाही सांगेन दाखवा बा, म्हणजे दोन्ही साईडचं दाखवा. बेडवर किती प्रॉपर चालतंय ते. 10 इंचावर आपण लागवड केलेली आहे. आणि असंच नाही, हा जसा आपण टरबूज घेत चाललोय ना, तसा खरबूज घेत जाणार आहे. आणि खर्च फार कमी जो आपण देतो तेवढाच. म्हणजे माझं मेन पीक मोसंबी असल्यानंतरही त्याला जे काही आपण बायोरिच अल्ट्रासी देतोय, त्याचा स्प्रे करतोय, तोच खरबूज टरबूज यांना आपण देणार आहे. स्प्रे पण त्याचाच करतो, ड्रिंचिंग पण त्याचाच करतो. नाही तर लोक म्हणायचे का स्प्रे पेस्टिसाइडचा स्प्रे नाही केला तर भेंडी येणारच नाही. हे तुम्हाला दाखवतोय, 2 दिवसात भेंडी पण चालू होऊन जाईल काढणी आपली. तरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, आणि हो, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. रोजचे व्हिडिओ, कामं काय चालू आहेत हे तुम्हाला कळत राहील. आणि तुमचे काही विचार सुझाव असतील तर मला कॉमेंटच्या माध्यमातून द्या. एवढंच आता बोलतो आणि व्हिडिओ बंद करतो. नमस्कार.